मला वाटतं ना, प्रत्येक महिला, प्रत्येक गृहिणी हे तिचे काम, कर्तव्य हे सातत्याने, व्यवस्थितपणे पार पाडत असते. कारण तिचे स्वतःप्रती, आपल्या मुलांप्रती आणि आपल्या पतीप्रती हे असलेले प्रेम असते, की ते घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मी टिकवून ठेवतं. प्रत्येक गृहिणीप्रमाणे आपणही कामाला लागूया. हे आहे माझं यूट्यूब प्ले बटन. हे दुसऱ्या चॅनलचं आहे आणि हे एक नवीन चॅनल आहे. तर प्लीज या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता या चॅनलवरती ज्याचं प्ले बटन आलेलं आहे, त्यावरती माझे 2 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत. घर सजवताना, काहीही करताना आपल्याला मनामध्ये आनंद असायला हवा. कोणती वस्तू तुम्ही कुठेही ठेवा, पण ते ठेवताना, ते सजवताना आनंद असेल, तर घर आपोआप प्रसन्न राहतं. येथे मी काही झाडं लावली आहेत. सकाळचं काम करत आहे. झाडांना पाणी वगैरे देत आहे. अजून माझी घराची साफसफाई बाकी आहे. तर चला म्हटलं पहिले सकाळी सकाळी आपले जे 2-4 झाडं लावले आहेत त्यांना बघून थोडा आनंद घ्यावा. येथे माझ्या मुलांनी काही बटाटे पण लावलेले आहेत. बघा ते कसे उगलेले आहेत. मला कळत नाही की आतमध्ये बटाटा तयार झाला आहे की नाही. हा जो बटाटा दिसतोय तो आम्ही स्वतः लावलेला आहे का हा नवीन तयार झाला आहे कळत नाही. मला वाटतं महिना झाला असेल या झाडांना, इतके मोठे झालेत. खालून उपटून बघितलं तर झाडं मरतील म्हणून बटाटा कळत नाही आहे. येथे थोडीशी आवराआवरी चालू आहे. साफसफाई करून घेते. इथला वॉर्डरोब एरिया आहे हा, तो क्लीन करून घ्यायचा बाकी आहे अजून. पण तेवढ्याच वेळामध्ये मला स्वयंपाकाची सुद्धा घाई आहे. त्यामुळे आज स्वयंपाकाला लवकर असल्यामुळे हे मी जरा वरवर आवरते आहे. अजून पसारा मोडायचं बाकी आहे. सगळं ड्रॉवरमध्ये रचायचं बाकी आहे. तोपर्यंत मुलीचे जे वॉर्डरोब आहे, जिथे बुक्स वगैरे ठेवले आहेत, तिथे बघा कसे पेपर्स जमा करून ठेवलेले आहेत. तेवढं क्लीन करून घेते. फक्त वरवर साफसफाई करते. आज डीप क्लिनिंग करत नाही. स्वयंपाक करायचा बाकी आहे. आज शेवग्याच्या शेंगा करत आहे. शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. शेंगा मी मिठामध्ये परतून घेतल्या, थोड्या शिजवून घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे लावून अशी छानशी भाजी तयार केलेली आहे. सोबत मुलाला मेथी आवडते म्हणून मेथीची भाजी बनवलेली आहे. मेथीची भाजी बनवण्याआधी बघा मी तिला कशी सोलली आहे. मेथी डायरेक्ट मी कापून घेतली आहे, कारण मला सोलायला वेळ नव्हता. असं कापल्यानंतर जे जाड भाग आहे आणि खराब पानं आहेत ते मी वेगळे केले आणि स्वच्छ अशी छान अशी मेथी सोलून घेतली. कोणी म्हणतं की मेथी कापल्याने ती कडू बनते, पण माझ्या वेळेस असा अनुभव कधीच आलेला नाही की मी मेथी कापली आणि ती कडू बनलेली आहे. त्यामुळे वेळ कमी असेल तर तुम्ही अशी डायरेक्ट मेथीसुद्धा कापून वरचे शेंडे, खराब पाने आणि दांड्या तोडून भाजी सोलू शकतात. पाण्याने वॉश करून छान अशी भाजी झाली. बघा आजचा स्वयंपाक काय बनवला आहे. मला रोजचं आवरण तर हे चालूच राहणार आहे. बघा किती सुंदर फूल आले आहे. असेच प्रत्येक गृहिणीने फुलासारखे उमलत राहा, प्रसन्न राहा, आनंदी राहा आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्या.